नमस्कार, स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण चिवडा कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर चहासोबत किंवा मधल्या वेळामध्ये खाण्यासाठी एकदम खमंग, कुरकुरीत चिवडा करणार आहोत. तर हा चिवडा खूप जास्त पौष्टिक, खमंग आणि कुरकुरीत. तर तुम्ही मुलांना पण हा डब्यासाठी दिलात ना, खूप ते आवडीनं खातील आणि एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने चुरमुऱ्यांचा किंवा मुरमुऱ्यांचा चिवडा करून ठेवलात, तर महिनाभर हा चिवडा आरामात टिकतो. तर सध्या पावसाळा सुरू होत आहे, तर या पावसाळ्यामध्ये चुरमुऱ्यांचा चिवडा कसा टिकावा? चिवडा नरम पडू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची, ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चिवडा महिनाभर कुरकुरीत राहण्यासाठी भरपूर टिप्ससहित व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर चुरमुऱ्यांचा चिवडा करण्यासाठी किंवा मुरमुऱ्यांचा चिवडा करण्यासाठी आपण इथे 1-1.5 किलो चुरमुरे घेतलेले आहेत. हे चुरमुरे तांदळापासून बनलेले आहेत म्हणून खूप जास्त पौष्टिक आहेत आणि पचायला पण हलके आहेत. तर इथे मी 1-1.5 किलो चुरमुरे घेतलेले आहेत. हे चुरमुरे घेत असताना आपल्याला जे पॅकेटमध्ये मिळतात ना, ते पॅकेटमधले चुरमुरे घ्यायचे आहेत म्हणजे किंवा चुरमुरे आपल्याला हाताने दाबून बघायचे आहेत म्हणजे कुरकुरीत असले, की आपला चिवडा एकदम छान कुरकुरीत तयार होतो किंवा याला एक्स्ट्रा भाजायची गरज लागत नाही म्हणून आपल्याला चुरमुरे घेत असताना छान कुरकुरीत बघून घ्यायचे आहेत. आणि खास म्हणजे आपण कोणताही बाहेरचा मसाला न वापरता घरातल्या मसाल्यामध्ये आपण हा चिवडा तयार केलेला आहे. तर या मुरमुऱ्याला लाह्या, चुरमुरे किंवा मुरमुरे असे अनेक नावे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायचं आहे आणि कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी मका पोहे घालून घ्यायचे आहेत आणि छान आपल्याला हे मका पोहे छान तळून घ्यायचे आहेत. मका पोहे पूर्ण छान फुलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मका पोहे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता 1-2 मिनिटामध्ये या कडकडीत तेलामध्ये हे मका पोहे घातल्यामुळे छान तळले गेलेले आहेत. हे मका पोहे आपल्याला एका झाऱ्याने काढून घ्यायचं आहे आणि त्या झाऱ्यामधून छान यामधलं तेल निथळून आपल्याला एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे मी आणखीन 1 वाटी छान हे मका पोहे या तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. तर त्याच कढईतल्या तेलामध्ये आपल्याला बाकीचे सगळे जिन्नस तळून घ्यायचे आहेत. तर इथे 2 सुके खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्याला पातळ-पातळ स्लाइसमध्ये छान काप करून घेतलेले आहेत. तर ते काप पण आपल्याला मंद गॅसवर 1 मिनिटभर आपल्याला छान हे तळून घ्यायचे आहेत. 1 मिनिटभर तळल्यानंतर आपल्याला त्यामध्येच आपल्याला हे थोडेसे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत. ते शेंगदाणे पण आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे कच्चे शेंगदाणे असतील, तर तुम्ही या ठिकाणी कच्चे शेंगदाणे घालून घेतलात तरी पण चालेल. शेंगदाणे पण घालून छान 1 मिनिटभरासाठीच आपल्याला या तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे. अगोदरच शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे फार जास्त आपल्याला शेंगदाणे तळण्यासाठी वेळ लागत नाही. तर बघू शकता आपण हे छान शेंगदाणे पण या तेलामध्ये छान तळून घेतलेले आहेत. तर इथे आपण जेवढे शेंगदाणे घेतले होते, तेवढेच इथे फुटाण्याचे डाळवं घेतलेले आहेत आणि ते डाळवं पण आपल्याला या तेलामध्ये घालायचे आहेत आणि 1 मिनिटभर आपल्याला मंद गॅसवर हे डाळवं पण या शेंगदाण्यासोबत किंवा या खोबऱ्यासोबत छान तळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 मोठी वाटी कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहेत. कढीपत्त्याची पानं आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही जर कढीपत्त्याची पानं कुरकुरीत होईपर्यंत नाही जर तळात, तर आपला चिवडा नरम पडण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला कढीपत्त्याची पानं छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर हे सगळे जिन्नस घालून आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला छान खरपूस आणि खमंग होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला यामध्ये कोणते जिन्नस जर आवडत असतील, तर तुम्ही या ठिकाणी कमी जास्त करून घेऊ शकता. तर बघू शकता एक 4 ते 5 मिनिटामध्ये आपले छान शेंगदाणे, डाळवं आणि खोबर आणि कढीपत्ता छान तळले गेलेले आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत. हे सगळे जिन्नस तळत असताना आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला हे सगळे जिन्नस तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान तळले जातात. तर हे छान तळले गेलेले आहेत. तर आपण ज्या ताटामध्ये मका पोहे तळून घेतलं होतं, त्याच ताटामध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस यामध्ये काढून घ्यायचे आहेत. तर इथे आपलं संपूर्ण घेतलेलं साहित्य सगळं तळून झालेलं आहे. तर तुम्हाला चिवड्यामध्ये कांदा जर आवडत असेल, तर उभ्या स्लाइसमध्ये कांदा कट करून तुम्ही तळून यामध्ये घालू शकता.
1.5 किलो चिवड्यासाठी घातलेले इतके जिन्नस पुरेसे आहेत. तर इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती कोथिंबीर आपणाला या कडकडीत गरम तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. कोथिंबीरचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये कोथिंबीर छान तळून घ्यायचा आहे. कोथिंबीर घातल्यामुळे चिवड्याला चव छान येते म्हणून अशा पद्धतीने बारीक चिरून कोथिंबीर तेलामध्ये तळून चिवड्यामध्ये घालून घ्या. तर बघू शकता अशा पद्धतीने आपली छान ही कोथिंबीर छान तळली गेलेली आहे. तर ही कोथिंबीर आपल्याला झाऱ्याने काढून घ्यायचं आहे. तळून घेतलेली कोथिंबीर आपण जे तळून घेतलेले जिन्नस आहेत त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर कोथिंबीरीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. तर इथे आपले सगळे जिन्नस आपण छान तळून घेतलेले आहे. तर त्याच तेलामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे इथे मोहरी घालून घेतलेलं आहे. मोहरी आणि जिरे छान तडतडायला लागले की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा बडीशोप घालून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये एक 20 ते 25 लसणीच्या पाकळ्या जाडसर वाटून घेतलेल्या आहेत. ते लसणीच्या पाकळ्या यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हा लसूण बदामी कलर येईपर्यंत या तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे एक 2 ते 3 मिनिटामध्ये मंद गॅसवर आपण छान हे लसूण बदामी कलर येईपर्यंत छान परतवून घेतलेलं आहे. तर या स्टेजला इथे थोडंसं गॅस बंद करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पहिलंच तेल फार गरम आहे. तर इथे आपण घरातले साधे मसाले घालून आपण हा चिवडा बनवणार आहोत. तर या गरम तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा इथे हिंग घालून घ्यायचा आहे. 2 मोठे चमचे इथे हळद पावडर घेतलेला आहे. 2 ते 3 चमचे इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. आणि चटपटीत मस्त चिवडा होण्यासाठी इथे मी 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे. चाट मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी आमचूर पावडर घालून घेतलात तरी पण चालेल. त्याचसोबत इथे 1-2 चमचे साखर घालून घेतलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी पिठी साखर घालून घेतलात तरी पण चालेल. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. साखर, आमचूर पावडर घालून घेतल्यामुळे किंवा चाट मसाला घातल्यामुळे आपल्या चिवड्याला अगदी छान चटपटीत, आंबट, गोड, तिखट छान आपल्या चिवड्याला चव येते. तर हे सगळे जिन्नस घातल्यानंतर आणखीन थोडा आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे सगळे मसाले या तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. मसाले 1 मिनिटभरासाठी आपण या तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर या स्टेजला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे गरम-गरम फोडणी आपल्याला जे आपण चुरमुरे किंवा मुरमुरे घेतलेले आहेत, त्या चुरमुऱ्यामध्ये आपल्याला गरम-गरम असतानाच हे फोडणी या चुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे. असं गरम घातल्यामुळे आपल्या चिवड्याला छान कुरकुरीतपणा येतो, म्हणून गरम फोडणीच आपल्याला या चुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता या मसाल्यामध्ये आपल्याला छान हे मुरमुरे एकजीव करून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण 2 पळीने किंवा 2 कडचीने आपण अशा पद्धतीने हे चुरमुरे या मसाल्यामध्ये छान मिक्स केलं, की एकदम पटकन हे एकजीव होतं. तर एक 2 ते 3 मिनिटामध्ये अशा पद्धतीने हे दोन्ही कडचीने आपण हे छान या मसाल्यामध्ये हे चुरमुरे मिक्स केलं, की 1 मिनिटभरामध्ये हे सगळे मसाले या चुरमुऱ्याला किंवा या मुरमुऱ्याला छान हे मसाले या चुरमुऱ्याला एकजीव किंवा या चुरमुऱ्याला मसाले छान लागले जातात. तर बघू शकता आपण छान मिक्स करून घेतल्यानंतर सगळे मसाले या चुरमुऱ्याला लागले गेलेले आहेत. तर आपल्याला सगळ्यात शेवटी जे आपण सगळे जिन्नस तळून घेतलेले आहेत, ते सगळे जिन्नस आपल्याला या चुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. लक्षात असू द्या तुम्ही अशा पद्धतीने सगळ्यात शेवटी घालण्याचं कारण म्हणजे जर आपण या ठिकाणी अगोदरच हे सगळे जिन्नस घातले, तर त्यामध्ये आपले मसाले सगळे त्याला चिटकून बसतात आणि चुरमुऱ्याला ते मसाले लागले जात नाहीत. म्हणून आपल्याला आधी मसाला चुरमुऱ्यांना छान मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला या चुरमुऱ्यामध्ये हे तळून घेतलेले सगळे जिन्नस घालून घ्यायचं आहे. तर तळून घेतलेले सगळे जिन्नस यामध्ये घालून छान मिक्स करून घेतलेले आहे. तर बघू शकता आपला इथे एकदम चटपटीत, खमंग, कुरकुरीत, आंबट, गोड, तिखट चवीचा आपला इथे मस्त चिवडा बनवून तयार झालेला आहे. तर मधल्या वेळेमध्ये अशा पद्धतीने मुलांना किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच देण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने चिवडा करून ठेवू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही चिवडा केला तर महिनाभर हा स्टोअर करून ठेवू शकता आणि एकदम कुरकुरीत हा महिनाभर चिवडा राहतो. तर इथे आपण 1 ते 1.5 किलोचा आपण इथे चुरमुऱ्याचा चिवडा केलेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. चवीला एकदम भारी लागतो. जर तुम्हाला मधल्या वेळेमध्ये भेळ खाण्याची जर इच्छा झाली, तर तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या प्लेटमध्ये चिवडा घ्यायचा आहे आणि त्या चिवड्यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घ्यायचं आहे आणि त्याचसोबत इथे एक अर्धी लिंबाची फोड घेऊन मस्त तुम्ही भेळ करून खाऊ शकता. एकदम चवीला छान लागतो.
तर तुम्हाला आजची चिवड्याची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. अशाच नवीन-नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.